भावानं वारंवार श्रीमंत राजकारणी. किती श्रीमंत सांगू? एक पद नाही, हा एक पद नाही, एक पद नाही, 222 मंत्र्याची पद एकट्यालाच. एक एक पद भेटण्यासाठी इकडं तिकडं छपला उचलावं लागतात. ते का फुकट भेटतेत का? आमच्या पाहुण्याला सरपंच व्हायचं होतं. तिकडच्या 4 जागा आल्या आणि इकडच्या 4 आल्या. आमच्या प्रांतातला पुढारी तो घरात बसलेला होता. लोकांनी त्याच्या चपला बाहेरच्या उचलल्या आणि आमच्या पाहुण्यानं अशा चपला कपाळाला लावल्या. मला सरपंच करा. मी त्याला म्हणलं होतं, तू चांगल्या चाली म्हणतोस, तू नको रे सरपंचाचा फॉर्म भरू. त्यानं 4.5 एकर जमीन, 14 म्हशी, 19 गायीन, 37 शेळ्या फुकल्या आणि नाशिकला आले गटार खांदायला. आता नको जाऊ म्हणलं, इथं लय उचला उचली करावं लागती, कशाला आगावपणा करायला. ते ऐकलं नाही त्यानं, मग ऐकलं नाही. ऐकायला पाहिजे त्यानं, नाही ऐकलं त्यानं, जाऊ द्या. दामटिले घोडे त्यानं आपलं डोंगरात कोणीकडे. एका पदासाठी बेजार, एका पदासाठी 222 पद एकट्यालाच, एकट्याला 222 पद. काय मंत्री असेल तो? त्याचं नाव आहे अमरपुरीचा राजा इंद्र. आणि सत्तेच्या बळावर मस्ताळड, मस्ताळड सत्तेच्या बळावर. आणि एक चूक केली. तशा चुका त्याच्या 9 येतात. सगळ्या सांगायला गुत्त थोडं घेतलं मी. मोबाईल येत ना तुमच्याकडे भितडासारखी इचकी जाणं. एका चुकीमुळं अमृत खराब झालं, अमृत खराब झालं, अमृत खराब झालं. फार प्रयत्न केले, फार प्रयत्न केले. अमृत शुद्ध होत नाही, नाही होत शुद्ध अमृत. जनता हाय 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 करू लागली. जनतेच्या मनात आल्यावर मोठाल्यांनी उगं बसलं पाहिजे. किती छोटे जरांगे पाटील. मला जर आडवं उभं चिरलं ना, असं चिरलं, असं चिरलं, तर जरांगे पाटलाच्या 4 पटीनं मोह मास जास्त आहे. असं एकदा चिरायचं ना, असं एकदा चिरायचं, बरोबर चौपट भरण मी, चौपट. तर कीर्तनाला लोक किती येतं? आज 45,000 लोक होते येवल्याला त्यांच्या सभेला. 45,000. कोणाला बारीक समजायचंच नाही. जरा जुरा पैसे आलेले ते जरा लहान लोकायला काका कोपरा हाणतेत. कोपऱ्या ते तंगडे मोडतील, येड्यावानी कर जाऊ नको. कोणाला लहान समजी तू का? मोठाले लाकडायनं किती शहाणपणा केला तर पेटतच नाहीत. त्याला फुकायसाठी बारकाले लाकडं टाकावं लागतात, तेव्हा मोठाले लाकडं पेटत असतात. नाही म्हणावं कोणाला साधं, हा म्हणून आहे साधं. काय हैराण जनता आहे, बेजार आहे इंद्र. अहो जरांगे पाटलाच्या गाडीवर जेसीबीनं टाकलेला गुलाल सरकवायला 20 माणसं येत. गुलाल सरकवायला आणि फुलं टाक सरकवायला. काय बुलंद तोफ आहे ती. जा 14 तारखेला ज्याला शक्य असेल त्यानं जा जा जा. आपल्या शेजारी जर गरिबाचे 4-2 मुलं असतील तर ज्याच्याकडे ताकद असेल का, त्यानं त्या 4-2 गरिबाच्या पोराला स्वतःच्या पैशानं गाडी करून द्या आणि जा जा लावावरणी लावा. भविष्यात कालांतराने आदरणीय सज्जन सात्विक सदाचारी पुण्यशील शासनाच्या मनात आलं आणि एखादा गोष्ट जर बऱ्यापैकी समाजाला दिली तर भविष्यात आपण गेल्याच्या नंतर आपले नातू म्हणतील, माझा आजोबा जरांगे पाटलांच्या सभेला गेलता, माझे बाबा जरांगे पाटलाच्या सभेला गेलते, माझे काका जरांगे पाटलांच्या सभेला गेलते. आपण मेल्यावर सुद्धा आपले नातू पंतू म्हणतील लावावर मी. विठाला विठाला परेशान जनता है.
100 मुसलमानाची टीम तयार झाली. 100 त्याच्यातले 5 माझ्या परिचित चांगल्या प्रतीचे मेकॅनिक आहेत. त्यांनी नंबर व्हॉट्सअप केलेत. सभेला येणाऱ्या कोणात्या एखाद्याची गाडी पंक्चर झाली, एखाद्याचा नट तुटला तर 1 रुपया न घेता आम्ही गाडी दुरुस्त करू. मुसलमानाचे मेकॅनिक 100. नाश्त्याची व्यवस्था केली मुसलमानानं. आपण नुसतं जायला काय हरकत आहे का नाही? काय हरकत आहे जायला? आणि मला असं वाटतंय जरांगे पाटील गठुडे घेणारा नेता दिसत नाही. नाही तर गठुडे घेणारा असता तर बुवा मागच इजला असता. शासनानं लय गठुडे दिले असते त्याला, गपचिक बसला असता बिचारा महात्मा. तर पण नाही, ते गठुडे घेणारा महात्मा नाही. कानात बोलूच नको म्हणला ते माणूस. हा माईकवर बोला. पाहिला म्या, नाही तर म्या लय झळकालेले पाहिले. गठुडे घेतले की दुसऱ्या दिवशी शांत होते की नव्हतेच, इजलेच ते. पण बरा माणूस आहे. विडाला परेशान जनता. इंद्राला विचारलं काय खावं काय खावं. इंद्राची मस्ती जिराली आणि इंद्राने एक संन्याशी बोलून घेतला. कोण संन्यासी? त्या संन्याशाचं नाव, तो नुसता संन्यासी नाही, तो वारकरी संन्यासी होता. वारकरी संन्यासी, त्याचं नाव नारद आहे. नारद. ज्या मंदिरात आपण कीर्तन करतो ते मारुतीरायाचं मंदिर. हा संन्यासातला 1 नंबरचा संन्यासी आणि वारकऱ्यातला 1 नंबरचा वारकरी. मी नाही म्हणत, मी नाही, पैठणचे मालक. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. मारुतीराय 11वे रुद्र आहेत. रुद्र कोण असतो? शिव, भगवान शिवशंकर. बरं, शिरोमणी जरी भगवान शिवशंकराचे अंश मारुतीराय भगवान शिवशंकर असतील तरी पण मारुतीराय वारकरी आहेत. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. तसे वारकऱ्यामध्ये त्या काळात सुरेल भजन करणारा संन्यासी नारद तुंबर साम गायन करी. नारद तुंबर, नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर आणि नारद सोबत भजन म्हणायचे. भजनच शिवजीने मृदंग नावाचं वाद्य शिवजीने आरक्षित केले महाराज. शंकरांनी शिक्कामोर्तब केलंय. वारकरी संप्रदायात हेच वाद्य पाहिजे. शिवजीचं ठाम मत आहे त्या वाद्यावर. नाही कोणाची हिंमत वाद्य बदलायची, इतकी ताकद आहे त्या वाद्यात. असा एक सुरेल गायन करणारा, नित्य नामस्मरण करणारा, त्या संन्याशाला शर्टच नाही म्हणजे खिसा नाही. असा बिना खिशाचा संन्यासी देवर्षी नारद. आणि नारदाचं पाचारण केलं आणि पायावर डोकं ठेवलं. महाराज काही म्हणा पण आमची जनता मरावा तर ते अमर आहेत. स्वर्गातले मरत नाहीत ना, ते अमर आहेत. पुण्य संपल्यावर पाठीत लात घालून खाली यावं लागते. जेव्हा पुण्याची येऊ लागती पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. खाली यावं लागते, मरत नाहीत. बेचैन खालाच नाही काही. अमृत खराब झाले. वारकरी संन्यासाच्या पायावर डोकं ठेवलं. वारकऱ्यात लय मोठी ताकद आहे. फक्त नीट राहायला पाहिजे आमच्या लोकांनी. बाळू महाराज जर मुंबईपासून पायी पायी निघला
एखादा दिवस राहील का त्या दिवशी त्याला भाकरी भेटणार नाही. नुसतं कळावं त्यानं टाकावं पेपरला, नाही तर व्हॉट्सअपला मी मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत मला भारताची यात्रा करायची असं जर ठरिलं तर रस्त्यात गावरान तुपाचे नैवेद्य येतील, मला चपात्या येतील, भाकरी येईल, शिरा येईल, पुऱ्या येतील. कशाची ताकद? मी स्वार्थापोटी का होत नाही, पण देवाचं नाव घेतो. इतकी किंमत, इतकी किंमत. काय वारकऱ्यातली ताकद आहे सज्जनांनो. वारकऱ्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता करू शकत नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. आपल्याला तर चारच माहिती आहेत: शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, हरीसी जानोनी हरी झाले. चारच माहिती आहेत आपल्याला, चारच. अशा अपरंपार ब्रह्मवेत्ते नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. ही ताकद आहे नारदांची. प्रणाम केला. एक लाल दिवा नाही, एक नाही 222 लाल दिवे एकट्याच्याच गाडीला. आणि ते मंत्री एका वारकऱ्याच्या पाया पडतो. जगताप काका, काय काम? आमरस शुद्ध करा. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. नारदानं सांगितलं आमरस शुद्ध करण्याची. काय म्हणले असतील ती शक्ती युक्ती माझ्याकडे नाही, पण आमरस शुद्ध करणारी व्यक्ती मला माहिती आहे. मला माहिती आहे आमरस शुद्ध करणारी व्यक्ती. ठीक आहे, कोण आहे? मंगळवेढा नावाचं गाव, सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे. चंद्रभागेच्या तीरावर, पंढरपूरच्या शेजारी. तिथे एक वारकरी राहतात आणि ते हे आमरस शुद्ध करतील. सुखवा इंद्र म्हणे, देवर्षी नारद, त्यांचा बंगला किती मोठा आहे. हे बरेच लोक महाराज मोठ्या गाडीत आला की त्याला मोठं म्हणतात. डोक्यातला हे विचित्रपणा काढून टाका. महाराजाच्या अंगावर सोनं किती आहे, तो किती भारीचे कपडे घालतोय, त्याला किती भारीची गाडी आहे, याच्यावर त्याला मोठं म्हणायचं नाही. त्याचं अंतकरण किती शुद्ध आहे याच्यावर त्याला मोठं म्हणत असते. त्याचं आचरण किती शुद्ध. जाऊ द्या, अंतकरण तपासायची काय ताकद आहे कोणात, पण आचरण ज्याचं आचरण गोड आहे त्याला शुद्ध म्हणायचं, त्याला चांगलं म्हणायचं. इंद्र म्हणे ते तो झोपड्यात राहते. नारद म्हणले तुम्हाला डॉक्टर होऊन काय गरज आहे. एक 35 मजल्याचं हॉस्पिटल एका डॉक्टरचं. पायऱ्याहून जाता येतं का? लिफ्ट. बटन दाबलं की टर वरी, बटन दाबलं की सन खाली. 35व्या मजल्यावर पायानं जायचं, धाप लागूनच मरण वरी माणूस. औषध तर लांबच राहिलं. असा 35 मजली हॉस्पिटल त्याचं. आणि रानात एक जणाचं झोपडं. चोळून औषध दिलं कीच गुण येत होता. यानं चोळून इंजेक्शन दिलं तरी गुण येत नव्हता. मग कोणता डॉक्टर तुमच्या कामाचा? तुम्हाला काय करायचं त्याच्या बंगल्याहून? त्याचं लग्न झालंय, त्याला पोरगी द्यायची तुमची, त्याला काय गरज आहे त्याच्या वैभवन? काय नाही. तुम्हाला गुणाशी मतलब आहे. एक पुरावा सहज मांडतो तुमच्या पुढे. बाईनं मुलाला पाठीलं, बाळ्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत उद्या, त्यांना पुरणपोळी करायची, हरभऱ्याची डाळ आपल्याकडे आहे, पण गुळ आपला संपलाय, तू वाणी दादाच्या दुकानावर गुळ घेऊन ये. पोरानं इतकंच ऐकलं. आईनं सांगितलं बाळ्या तू वाणी दादाच्या दुकानावरून गुळ घेऊन ये. तर बाळ्यानी 50ची नोट नेली. म्हणजे ते बाळ्या त्या बाईचा बाळ्या, मी नाही. 50ची नोट नेली. दुकानदाराला म्हणला पहिली गोष्ट तुमच्याकडे गुळ आहे का? हो आहे गुळ. मग तुम्ही वाणीच आहेत का? ते म्हणले हो. तुमचे वडील बी वाणीच होते का? गुळ द्याला असेल का त्या वाण्यानं? त्यानं गुळ मोजायचं जे माप होतं का तेच फेकून आणलं. आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याची गुळ काय किजे, त्याचे याची गुळ पुसोनाय आपल्या घरी वाण्या घरी गुळ, आपणा लागी
सेंद्रिय गुळ आहे का इतका विचारा. त्याच्या जातीहून काय संबंध आहे आपल्याला, काय गरज आहे त्याचे याती कुळ पुसू नये, काय गरज आहे का आपल्याला. मग तुम्हाला गुणाशी महत्व आहे. इंद्रा, अमरेंद्रा, हे देवेंद्रा, त्याचेच नाव आहेत बरे. तुला फक्त गुणाशी महत्व आहे. त्याचं किती मजली हॉस्पिटल आहे तुला त्याच्याशी काय घेणं. पण काय होतं माहिती आहे का, मोठाले माणसं फक्त कधी कधीच वाकत आहेत उभे राहिल्यावर. उभे राहिल्यावर जे सकाळी पाणी नेत नाही त्याला पण म्हणतात माझ्या लक्ष ठेव. काका चांगला अनुभव आहे तुम्हाला. इथं बऱ्याच लोकांचे चेहरे पाहिल्यावर कळतं मी का गांजा ओढतो का माझ्या गोळ्या संपल्यात. ए सुहासारखी माणसं, पण त्या 15-20 दिवस कोल्यासारखं व्हावं लागते, त्याला कोल्यासारखं व्हावं लागते. वाघासारखी माणसं, परिस्थिती तशी असती, कोल्ह्याच्या रूपात जावं लागते. कोल्ह्याच्या यडगळाईच्या पण पाया पडावं लागते. ध्यान ठेवा बरं, ध्यान ठेवा. आज इंद्राला ती वेळ आली. ती नारदानं सांगितलं जा अमरेंद्र, जा 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 जा. लय भोगी माणूस होता इंद्र. एका घरी गेलो, ते म्हणले आमच्या इथं ही जेवढी भिंत आहे का एवढी टीव्हीच आहे. एकीकडचं भिताड टीव्हीच होती. मी म्हणलं हिला बटणं, ते म्हणला बटनाचा संबंध नाही, मी डोळे मिचकिले कीच चालू होती. म्हणजे त्याच्या डोळ्याचे सेन्सर टीव्हीशी जुळलेले होते. कस काय टीव्ही वाटली, म्हणलं मी नाही मानित. त्याला माहीतच नाही बाळ्या किती रगिले म्हणून. त्याला वाटलं असा जगाने गायल्या गुंग्या सटाके आणणार. म्हणलं मी ह्या टीव्हीत मोजीत नाही. कस काय, म्हणलं ह्या टीव्हीत मेलेले हिरोन्या दिसतात. 19 वर्षापूर्वी भितडावून पडलेली हिरोनी आता याच्यात दिसायली. मला ती टीव्ही माहित आहे. रंभे आयशा नाचणी, तिलोत्तमा मेनका उर्वंशी रंभा, अशा भोगातला तो. चिंतामणीच्या सडका, कल्पतरूची उद्यान, कामधेनूची खिल्लार, एवढ्या वैभवातला ते. लय ऐरावत हत्ती बसायला त्याला. बायको शेची शेची, काय अधिकारी बायको होती इंद्राची. महाराज, ह्या इंद्राच्या पत्नीने पुढच्या जन्मात पंढरपुरातल्या मालकाला इकत घेतलं होतं. इकत 6 बायका आहेत देवाला इकत घेणाऱ्या. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. आयुष्यभराच्या किंवा जन्मभराच्या श्वासाइतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम. पंढरपुरातल्या मालकाच्या कपाळावर बसली गोपी राधा, ही इंद्राची पत्नी अशाची. कपाळावर बसली, कपाळाव कपाळाव. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, सामान्य ती स्त्री. अशी बायको. जयंत नावाचा पुत्र, बुटा हरपून येणारा नाही. काय सांगावं महाराज, पोरग लय सुंदर आहे, पण संध्याकाळी एकच बूट घरी आणते. तो कधी सप्त्याला रुपड्या द्यायला नाहीस न सुमळ्या, म्हणून तू हो पोरग चांगलं रान ऐकणारच आहे. कधी परमार्थिक कामात खर्च केला नाही, कधी गरीब पाहुणा आला तर त्याला तांभर पाणी दिलं नाहीस. हा, एखादा वारकरी दारातून गेला तर त्याला तांब्याभर पाणी दिलं नाही. नुसता टेकीतच राहिला तू, मोकार टेकन चौघीत लुगडं एक. आता वेळ येईल तुझ्यावर तशी, ती येईल 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 येईल. जयंत नावाचा पुत्र आहे, जयंती नावाची कन्या आहे. जावाई मरायच्या वेळेला यमधर्माची कॉलर पकडणारी पोरगी इंद्राची होती जयंती. मालकाला नेतोस माझ्या, कॉलर पकडली, कॉलर जयंतीनं. अशी पोरगी, काय बाप असेल त्याचा. पंढरपूरला आले,
नारदान सांगितलं होतं पंढरपूरला गेलास तर आधी चंद्रभागेचं स्नान कर. स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मंगळवेढ्याला गेले, चोखोबारा विचारले, घरी नाहीत, कर्नाटकमध्ये गेलते. इंद्र तिथं गेला, आपण चोखोबा जी मी आमरस शुद्ध करायचे, मला करता येतंय पण आज करीत नाही, वापस. 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत का, लाख 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 लाख, एक दिवा असल्यावर मागं पुढं 7-8 गाड्या. तिथं उतरलं की 2 असे इकून ते घोडे लावलेले, ते पिस्तूलच असतात, असे काळ्या कपड्यातले 2 खपक्या पोरं, हा कोकण्या म्हशीच्या हाल्यावानी साधे असतील, हे असे दप्तरी घेत असतील का ती, हा तिथं असे चुरडून जाते कोणीकडे बी, हे असे खपक्या मोठ्या टरबुजावानी टप्पूची टप्पू, असे दार उघडायला आणतील. एका दिव्याला 222 दिवे लख 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 करीत होते. 222 काय वजन असेल त्याचं. आणि झोपड्यात राहणारा माणूस काम कोणतं करीत होता सांगू, तुमची मेलेली जनावरं लांब गावाच्या बाहेर नेऊन टाकीत होते. हे काम चोखोबारायकडं. रस्ते झाडायचं काम चोखोबारायकडं. असं काम करणारा वारकरी. आणि 222 दिवे ज्याच्याकडे होते का, त्याला म्हणला घरी जाय, आज रिकामा नाही. एकदा तेलंगणात आंध्रात पाहिलं, तिथलं गाव सांगता येणार नाही, कर्नाटकातलं गाव मला पाठ आहे, पण तुम्ही शिकान काहीतरी. तुम्ही जर अभ्यास केला तर आमचे लोक नीट कीर्तन करतील, हे ध्यानात ठेवा. आणि तुम्ही जर अभ्यास नाही केला ना, मग आमच्या आशेत यालाच्या बेलाला शिमग्याच्या त्यालाला, हो मग कोणी बी आमचे सगळेच बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीस का तू पालथी. तुम्ही हुशार व्हायला पाहिजे. तुम्ही असे हुशार व्हा की चालू कीर्तनात गिरगावच्या बाळ्याला चिठ्ठी द्यावा, धोतर त्याचं ओलं व्हावं घामानं. आमचे लोक नीट ग्रंथ पाहून कीर्तन करतील. मग पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. तुम्ही हुशार व्हायला पाहिजे. तुम्ही तिथे इंद्र गेले, वापस केलं. नारदाला सांगितलं महाराज ते बोलत नाही, अडचण असेल काही इंद्रा, अडचण आहे. तुमचे पण पिये येऊ देत नाहीत लोकायला मधात. तुम्ही तरी एका चक्रात कुठे भेटतात. नारद इंद्राला म्हणाले तर तुम्ही खालच्या याचं अंगावर घेऊ नका, मी वरचं सांगायलो वरचं. तुम्ही उगच असं अंगावर घेऊ नका. इथले आपल्याला यायला बोलायचं काय समज, आपली लायकी तरी काय, पात्रता तरी काय. तुम्ही तरी एका चक्रात कुठं आम्हाला बोलता. आता जा, वापस येणार नाही. नारदाचे पाय धरले आणि तिसऱ्यांदा पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान, विटेवरच्या मालकाचं दर्शन आणि मंगळवेढ्यात चोखोबाऱ्यात पाहिले तर त्यांच्या पत्नी सोयराबाई त्यांनी सांगितलं चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड आहे, तिथं भजन करायलेत. इंद्र गेले. आलात जी हो, बसा बसा बसा. तर बसा म्हणल्यावर त्या लिंबाखाली बसायला नव्हतं काही. आणि ह्यो 222 दिवे गाडीला म्हणले होते, भोईला बसतोय. पैशावाला माणूस खाली बसत असतो का? तुम्हाला सांग का, पैशावाले खाली बसत नसते. कारण आपल्याला त्यांचा विरोध नाही. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशावाली माणसं मृत्यू पावल्याच्या नंतर पैशावाल्याच्या अंत्यविधीला पैशावाले जात असतात आणि मसन वाट्यात पण भोईला बसत नसतात. तुम्ही बघा टीव्हीवर मोठ्या लोकांच्या मात्या, मशानभूमीत पण खुर्च्या असतात द्यायला बसायला. मशानभूमीत पण पैशाला किंमत आहे, हो किंमत आहे. जिच्या पायात तोडा तिला सतरंजी वडा, जिच्या नाकात नथ तिची गावात पत, चलतीचं नाव गाडी, बसतीचं नाव भंगार. माणसं पळत्या घोड्याच्या मागं पळणारे आहेत. देखाव्याला किंमत आहे ना, देखाव्याला किंमत आहे, देखाव्याला किंमत नसा. चोखोबारा साधी व्यक्ती लिंबाखाली बसलेली आहे. आमच्या सारख्या गिरगावकर बाळ्यासारखे
अब्ज कोटी एका तराजूत टाका, अब्ज कोटी एका तराजूत टाका आणि चोखोबारायच्या पायाची माती तराजूत टाका, तरी आम्ही फलकट आहेत, तरी आम्ही पाचोळा आहेत, पाचोळा. इतकी ताकद चोखोबारायची. बसा म्हणल्यावर खाली नाही बसलो, त्यांना आपला पितांबर भरण फांदीवर बसलो वान्यारावानी वरी चढून. चोखोबाराय म्हणले बसा म्हणल्यावर नाही बसलं, आपलं कशाला ताण द्यायचं, मोठी माणसं आहेत, यायच्या पुढे लय मोठं कशाला बोलावं. त्याचं भजन सुरू झालं. इंद्र म्हणला 4-5 मिनटं बसलो, असं उघडून पाहिलं, ताम्रतातून सुगंध येत होता. सुगंध सुगंध. दृष्टांत संपला राजीव, संपला संपला. प्रसंग फार पुढचा आहे, नारदाला विचारल्याच्या नंतर फार पुढचा प्रसंग आहे, पण अलीकडे येऊन सांगतो. मुद्द्यावर या. 2 गोष्टी महती तुम्हाला माहीत भेटेल. याच्यात एक पंढरपुरातलं महत्त्व कळेल आणि संतांचा महिमा कळेल. इंद्रानी चोखोबारायला विचारलं, मी कर्नाटक प्रांतात तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही. एक. मी आंध्र प्रदेश तेलंगणात भेटायला आलो, तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही. 2. इथं मंगळवेढ्यात चंद्रभागेच्या तीरावर कसं काय केलं. चोखोबारायच्या डोळ्यातून पाणी आलं. अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण मी जर पंढरपुरात आणि चंद्रभागेत असलो तरच माझ्या हाताने अमृत शुद्ध होते. तान महात्मे ही पंढरपुरातली ताकद आहे. इतकं श्रेष्ठ पंढरपूर. दृष्टांत संपला. 222 दिवे ज्याच्या गाडीला आहेत, 124 यज्ञ केले. 23 चुकून बोललो, 24. 123 यज्ञ केले. 124वा यज्ञ करण्यासाठी जयंतीच्या लग्नाचा संकल्प सोडा. कारण 24वा यज्ञ करण्यासाठी पोरगी लागती. मुलीच्या लग्नात केलेलं 1 चमचाभर तूप जाळतेत ना सप्तपदीच्या वेळेस, त्याला सुद्धा यज्ञ म्हणतात. 16 संस्कारापैकी एक तो यज्ञ. राजा दशरथाला एका यज्ञाची पूर्तता करण्यासाठी शांता नावाची कन्या, मानस कन्या म्हणून घ्यावं लागलं, तिचं लग्न करावं लागलं, तेव्हा त्या यज्ञाची पूर्तता झाली. आणि मग एक विधी केला. विधी येत आपल्याकडं. आता हा आपला नाम सप्ताह चालू आहे. या सप्त्याची सांगता कशा नसती, काल्याच्या कीर्तनानं. आणि यज्ञाची सांगता विशिष्ट प्रकारे असती. ध्यानात आणा. किती महाराज फुकल्यावर सुधरता ना तुम्ही. कशानं असती यज्ञाची सांगता. एक जण म्हणला पूर्ण आहुतीनं, सुमळ्या ही तर येड्याला कळती. दुसरं एक कारण आहे, शोधा शोधा, कामाला लागलं पाहिजे. विठाला विठाला काय मोठा राजा असेल राजे हो. 124 यज्ञ केले. 23 नंतर 24वा संकल्प सोडा त्याचा. पावसाळ्यात वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप यज्ञात टाकलं होतं, तरी अमृत शुद्ध नाही झालं. अमृत शुद्ध फक्त एका वारकऱ्याने केलं, एका संताने केलं, एका भक्ताने केलं. म्हणून निळंबर आहे पहिल्या कडव्यात म्हण, काय त्यांचा महिमा वर्णू वारुवार, 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 काय त्यांचा महिमा वर्णू
सज्जनांनो, आमचा एक पाहुणा विद्वान होता. वेळ किती झाला? 10:30. हा, अर्धा तास बाकी. मला सकाळी उद्या सकाळी म्हणजे 4 वाजता हैदराबादला कार्यक्रम आहे. नेते ड्रायव्हर सकाळी 6ला ट्रेन आहे. ट्रेननं जाणार. इथूनही होती तुमच्या इथून, पण पुन्हा या पिशवी घ्यायची, पळायचं. त्रास देणार नाही तुम्हाला जास्त. शास्त्र पुराण वेद पारंगत करतल असलेला एक विद्वान पाहुणा आहे. तो पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं ना आपली व्यथा मांडली. पंढरपूरला मुक्काम केला. पंढरपुरातल्या मालकाने स्वप्नात साक्षात्कार दिला. दादा, माझ्याकडे जी मागणी केलीस ती मागणी तुझी ज्ञानोबाराय पूर्ण करतील. माझे आळंदीतले मालक पूर्ण करतील ती मागणी. आळंदीतले मालक पूर्ण करतील. आणि पंढरपूरहून ती व्यक्ती अलंकापूरला आली. ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं, आपली व्यथा मांडली. अलंकापुरात आळंदीत मुक्काम केला आणि ज्ञानोबारायने स्वप्नात दृष्टांत दिला. माझ्याकडे जी अपेक्षा व्यक्त केली ते तुकोबाराय पूर्ण करतील. काय आगाव काम झालं म्हणले. पंढरपूरला पायी गेलो, तिथून घरी आलो. ते बीड जिल्ह्यातला पाहुणा होता. पुन्हा आळंदीला आलो. आळंदीतून मला आता देहूला जायला सांगितलं. मी अगोदरच देहूला गेलो असतो तर बरं झालं असतो. मग देहूला आले. तुकोबारायांनी पाहिल्याबरोबर, काका आपण? होय, प्रणाम प्रणाम प्रणाम. त्या व्यक्तीने विचारलं, तुकोबाराय तर मला प्रणाम करतेत. असं कधी नसतं बरं. काही गोष्टी कोणाकडून शिकल्या पाहिजे. राजकारणी लोकांकडून 5 गोष्टी शिकायच्या. राजकारणी लोकांकडून एक गोष्ट शिकायची. स्टेजवर ते विरोधकाला शिव्या देतात. कुठं? स्टेजवर. आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात. इतक्या एकूण एकाला शिव्या देतात की जसं यायचं 10 पिढ्याचं वय रे. एकूण एकाच्या लग्नाला जातात, मातीला जातात, सगळं जातात. हे त्याच्याकडून शिकायचं. आपले स्टेजवर वर्णन करतात आणि माघारी इचकितेत. मला तर वाटते आमच्या लोकांना आधी हागून घ्यायला पाहिजे त्याचा. राजकारणी लोकांकडे मनातून हसू की नसू पण त्यांच्याकडे नम्रता असते. काय चाललं, बरं आहे का? मग काय म्हणतो पाऊस तुमच्याकडे? काय म्हणतात कांदे? बरे आहेत का द्राक्षाचे हाल अहवाल? मोठा माणूस बोलला की माणूस गार होत असतो. बरं, नम्रता असते त्यांच्याकडे. मगाशी तुम्ही विनोदावर घेतला असेल, पण ते सर्वसामान्याला सुद्धा नमस्कार करतात. म्हणून तो मोठ्या खुर्चीवर बसतात. आपण चांगल्याची वरखंडे काढितो म्हणून आपला मेळ साधत नाही. त्याच्यातल्या 2 गोष्टी 3 घरी गेल्यावर पहा. मोठी माणसं नम्र असतात, म्हणूनच ती मोठी असतात. अजून एक कारण सांगतो. ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी कधीच मोठ्याची निंदा करायची नाही. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान नसतात. संप्रदायातले प्रत्येक वारीला हजर राहणाऱ्या महाराज लोकांचं वर्णन करा. पूजनीय भंडातात्या असतील, पूजनीय घुले बाबा असतील. अशी काही मी 27 वर्षापासून सोहळ्यात जातो. अशी काही जुनाट लोक पाहिली. जुनाट एकही वर्ष गैरहजर नाहीत. एकही वर्ष गैरहजर नाहीत. 70 75 वर्ष झाली त्यांना.
हे आधारयुत परमार्थातली लोक. मोठ्या लोकांना कधी मोठं म्हणायचं, माणूस लहान होत नसतो. बऱ्यापैकी आहेत, काही काहींना मी ओळखतो, फक्त जवळ जाण्याचा योग नाही. आपण लांबून नमस्कार करायचा, त्याच्या अंगातलं वारं जरी आपल्या अंगावर आलं तरी आपला उद्धार. अशी लोक आहेत. सज्जन श्रोत्यांनो, राजे हो, असे काही वारकरी आहेत. 2च दिवस आळंदीत मुक्काम महिन्यात आणि 2च दिवस पंढरपुरात मुक्काम. बाकी महिन्यातले पूर्ण 26 दिवस त्याचे वारीला चालण्यातच जातात. या लोकांवर परमार्थ आहे राजे हो, यांच्यावर परमार्थ आहे. पाकिट गोळा करणाऱ्यावर परमार्थ नाही. आमच्यावर नाही परमार्थ, त्यांच्यावर परमार्थ आहे. मोठ्यांचा आदर करायचा, जीवन उजळत असतं. तुकोबारायांनी प्रणाम केला. दोघांना साक्षात्कार दृष्टांत स्वप्नात साक्षात्कार दिला. हे प्रत्यक्ष प्रणाम करतात. काय काम आहे? काही नाही, अमकी व्यथा घेऊन देवाकडे गेलो. देवानं स्वप्नात दृष्टांत सांगितला, ज्ञानोबारायकडे पाठविलो आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठविलो. ठीक आहे. तुकोबारायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार केला. काय त्यांचा महिमा वारंवार. हार केला तुळशीच्या मंजुळाचा. एक कागद घेतला, त्याच्यावर 10-11 अभंग लिहिले. त्या कागदावर नारळ ठेवलं, असे अभंग लिहिले 10-11. तो कागदाची अशी घडी केली, त्याच्यावर नारळ ठेवला, ते खाली ठेवला कागद. तुळशीच्या मंजुळाचा हार त्या व्यक्तीच्या गळ्यात घातला. तो कागद आणि नारळ त्यांना देऊन टाकलं. जा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्यांनी पहिली गोष्ट तुळशीचा हार काढला आणि तुकोबारायच्या अंगावर फेकून दिला. मी केवढा मोठा माणूस आहे, मला वेद पाठ आहेत, मला शास्त्र पाठ आहेत, मला पुराण पाठ आहे, आणि काय तुळशीची पानं दिलीत. त्याला माहीतच नव्हतं तुळस किती पवित्र. माधव झाला बरोबरीचा, तुळशी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा. ही किंमत तुळशीची पण कळाली नाही ना. ह्या बा, माणसाला ज्ञानाचा अभिमान, धनाचा अभिमान, सत्तेचा अभिमान, बाहुबळाचा अभिमान, तारुण्याचा अभिमान. जंगली हाल्यावानीच करतात काय काय माणसं. जंगलातले हाले माहितीत का तुम्हाला? खातीत कमी, झाडं जास्त मोडीत. ऊसातले डुकर माहितीत का तुम्हाला? इतकाच ऊस खातं, इतकाच, पण बंधा ऊस वाळून टाकीत. हे जरा जरा जे याच्याकडे गठुडे आहेत का, कोणाकडे ज्ञानाचे, कोणाकडे पैशाचे, कोणाकडे सत्तेचे, ह्या अशा गचंड्यात देतात माणसाला. गचंड्यात तो ऊसातलं डुकर आहे सुमळ्या. फेकून द्याला हारतो. नारळ तर आपटीलच. तुकोबारायचा काळ म्हणजे 400 वर्षापूर्वीचा काळ. 400 वर्षापूर्वी नारळ केवढ्याला असेल? पटकन पटकन तोंडातून शब्द काढा. काय काय? शाबास, वा वा. चाराने म्हणायचे नाही आणि फुकट तर म्हणायचंच नाही. कवडी दमडी खडका, आडका लाल पै ढबल पैसा. हे जीनच्या पॅन्टीवाल्यांनी पाहिलेले पैसे नाहीत राजू. 400 वर्षापूर्वीचं नाणं. याच्या अगोदर जे पैसे होते का, आळंदीतले मालक वर्णन करतात, ते कशाचे असतील पैसे? मुद्रा कशाच्या होत्या? चमड्याच्या. हा, शोधत जा मागचं, शोधत जा, शोधत जा. मागची जागा जे इसरत नाहीत का, ते भिकारी होतच नाहीत. जे मागचं इसरतेत का, त्याची कव्हा बी नाव बुडालेलीच. मागचं इसरायचं नाही. नारळ तर म्हणले आणा, हातला दमडी खडका, लाल पै इतक्या पैशाचे. तुळशीचा हार, दारातल्या तुळशीची पानं, आणि काय लिहून दिलंय म्हणे हे प्राकृत.
मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, आणि प्राकृत अभंग. त्याला माहीतच नव्हतं अभंगाची ताकद किती मोठी. या 18 संतांचं काव्य म्हणजे ते अक्षरे नवती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ज्ञानेश्वरी ते अक्षर म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका. तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकायचे आणि एक अक्षर गाथ्यातलं टाकायचं ब्रह्मदेव पाचुळा. इतकी अभंगात ताकद. पण माहित नाही ना, ते मायासारखं रगीला असन, त्याने ते अभंग टाकून द्याला. ज्ञानोबारायकडे दर्शन घेतलं आणि मुक्काम केला. स्वप्नात दृष्टांत झाला, पुन्हा या प्रांतात थांबू नकोस. तुझ्यासारखा पापी तुकोबारायच्या प्रसादाचा अपमान करणारा या प्रांतात राहायच्या लायकीचा नाही. ज्ञानोबारायचा दृष्टांत. गेलं घरी ते पाहुणा. कोंडोजी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे कोंडोजी. ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे. कुठल्या शाखेचा सांगता येणार नाही, गोत्र कुठला असेल तेही सांगता येणार नाही, कारण तितकं माहिती मिळाली नाही. काय होते, चांगल्यांची पुस्तकं दुर्मिळ असतात, भांगाऱ्यांची पुस्तकं टरकानं पडलेत. टरकानं पडलेत भांगाऱ्याची पुस्तकं. ओरिजिनल पुस्तकं सापडत नाहीत, चांगली पुस्तकं सापडत नाहीत. आणि सापडले तर आपल्याला वेळ नाही वाचायला. म्हणजे आपलं नशीब किती मोठं आहे बघा ना. आपल्याला वेळ नाही, वेळ नाही. पहाट लोक जे सकाळी पाणी नेत नाही, त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सकाळीच देतो. गुच्छ द्यायला, चित्रातलाच केक कापल्याला, हो लगेच हार घातल्याला. बायको कदर कदर त्याच्या बायकोने रितुडी टाकली त्याच्या, आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. आणि मोबाईल इचकायला आपल्याला टाईम आहे, आपल्या संतांचे चरित्र पाहायला आपल्याला टाईम नाही. म्हणून निसर्ग गलखंड्या द्यायला आपल्याला. म्हणून निसर्गाचा स्वभाव लहरी झाला आहे. आपल्या चुका आहेत. ज्याची पिंडात बदलत असतं का, त्याची बदल ब्रह्मांडात होत असते. जे पिंडात बदलतंय ते ब्रह्मांडात बदलत असते. देवावर नाही रुसायचं. आपल्याला पुसावं ना, आपण किती नीट वागायला होतं, आपल्याला पुसायचं. गेलं वापस ते. कोंडोजी नावाचा ब्राह्मण आहे, साधा आहे, गरीब आहे, मजूर आहे. आणि सहज फिरत फिरत देहूला आला आणि 4-2 लोक तुकोबारायचं दर्शन घेत होते. आणि एक जणाला विचारलं, हे कोण महाराज आहेत? कोंडोजी म्हणतात, हे कोण महाराज आहेत? काय त्यांचा महिमा? वारंवार. उदाहरण क्रमांक 2, तुम्ही दिलेल्या ठरलेल्या वेळेत जितके सांगता येतील तितके सांगतो, माप भरून देतो. शेराचं बूड खालून हाणून देत नाही. हो, आमच्याकडे एक पाहुणा होता आमचा, त्याच्याकडे 2 शेरं होते. त्याला जर कोणाकून जेवारी घ्यायची तर मधात दगड हाणीत होतं, आणि त्याला गड्याची द्यायची की खालून दगड हाणीत. म्हणजे 16 पायल्याची 11 पायल्या भरत होती, आणि त्यानं त्याच्या शेरानं घेतली की 16 पायल्याची 19 पायल्या भरत. हो, ते शिमग्याच्या दिवशीच मेलं. हो, त्याच्या मातीला सारे दारू पेलेलेच होते. त्या दिवशी चांगला बाहेर निघतच नाही कोणी. शिमग्याची आसनी राम नमने कोणी, हे उतारात बाहेर पळतून शिमग्याच्या दिवशी. आता नवीन एक शिमगा तयार झाला आपल्या महाराष्ट्रात, 31 डिसेंबर. हे एक कोणी घुशीला काय माहीत, त्याचं तोंड तर निबर बुटानं हाणायला पाहिजे होतं ज्याने हे सुरू केलंय त्याला. विठाला विठाला विठाला. साधा माणूस दुसऱ्याचं ऐकिलं जगताप काका. तुकोबाराय आहेत, लोटांगण घातलं, लोटांगण घातलं तुकोबारायच्या पायावर. फाटकं शर्ट होतं अंगात, गळ्यात तुळशीची माळ होती, आणि फाटक्या शर्टामुळं जानव्याचा दोरा चमकला. काका बसा.
तुकोबरायच्या बऱ्यापैकी बलाढ्य लोक पाया पडले होते, पाया पडले उठून गेले. पण तुकोबराय फाटकं पुटकं शर्ट असलेल्या ब्राह्मणाला गळ्यात तुळशीची माळ आणि जानवं गळ्यात असल्यामुळं तुकोबराय बसा म्हटले. आणि काल ज्याचा सत्कार केलता का तो सत्कार याला देऊन टाकला. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. ती तुळशीच्या मंजुळाची माळ गळ्यात घातली, ती 11 भंगाची कागद तो प्रत आणि त्याच्यावर नारळ ठेवलं. जा, देव तुमचं कल्याण करील. तो कोंडोजी नावाचा ब्राह्मण तुकोबरायला म्हणतो, मला वाचता येत नाही, काय करायचे ह्या भंग, मला वाचता येत नाहीत. तुकोबरायानं सांगितलं, दिलेला प्रसाद ग्रहण करा. हार सुकलेला होता, तो हार गळ्यातला मांडीवर ठेवला. 10-5 पानं त्याच्यातले काढले आणि तुकोबरायाच्या समक्ष पानं खाल्ली. ब्रह्मकन्येची कृपा झाली, सरस्वतीची कृपा झाली. केळीच्या पानासारखी रंभा पत्र जिव्हा तिच्या येते, सुचाग्रो टोका भयस्थिती. केळीच्या पानासारखी जीभ पातळ झाली. पाणिनीची कृपा झाली, अक्षराची कृपा झाली आणि तुकोबरायचे अभंग वाचू लागला. प्रसाद कोणता खाल्ला? तुळशीच्या पानाचा, तुळशीच्या पानाचा. अहो, काही दिवसापूर्वी मुसलमानाला तुळशीचं महत्व कळालं. 4-4 कोटीचे घर बांधलेत काय काय रानडुकरायनं. पण त्या जंगलातल्या रान हलगाटाईच्या घरी मसड नाही. आपली हे नाही, वृंदावन नाही, वृंदावन नाही. मी लय पाहिले. महाराष्ट्रातले 4079 गाव झालेत माझे. एकदा गाव गेलेलं लिहितोय, पुन्हा लिहित नाही ते. 4079 गाव पाहिले. रावणाला ओव्हरटेक केलेली डुकर पाहिलीत मी. पैशावाल्याला नाही डुक्कर म्हणायचं, पैसा असून धर्माचं पालन करत नाही त्या भडव्याला डुक्कर म्हणायचं. त्याला डुक्कर म्हणायचं. त्याला राजो, ज्याच्याकडे पैसा आहे का त्याने धर्माचं पालन करायचं. सप्ताह जर दुष्काळामुळे पडत असेल त्यानं म्हणा आपले 4 पोते गहू घेऊन जा, पण नका सप्ताह बंद पाडू. चालतंय. इथं बसलेली एखादी माझी माया असेल, बाई एखादी मुलगी असेल, माय तुझं रूप सुंदर आहे, तुझं रूप सुंदर आहे, तू गरीबाची आहेस, पण तुझं रूप सुंदर असल्यामुळं तुला तहसीलदारानं पसंत केलंय. तहसीलदार म्हणला ते पाहुणे आहेत, गरीब आहेत, पण मुलगी सुंदर आहे, मला आवडली. आणि तहसीलदारानं जर माय तुझ्या रूपामुळं तुला पास केला असेल तर तुझ्या मालकाला बघितल्यावर वाळूवाले असे वान्य पळाल्यावानीच पळत येते. काका माहिती आहे तुम्हाला त्याच्यातला अभ्यास चांगला भ्यावा लागतं की नाही तहसीलदाराला. वाळूचा ट्रक असल्या रॉयल्टीसाठी आहे का नाही. काही काही न लय छापले पण पैसे धरता येत नाही का त्याला. हे लागतंय जसे आले तसे धाब्या उडीत आहेत काय काय लोक. प्रारब्ध लागते पैसे धरायला, पण असतोक नाही तहसीलदार खतरनाक. तालुका ताब्यात त्याच्या. कशामुळं भेटला तहसीलदार? रूपामुळं. मग तिला रूप कोणी दिलं असेल? डॉक्टरनं. आणि डॉक्टरला जर लेकरं सुंदर जन्माला आणता येते तर डॉक्टरला पोरं काळे होत नाहीत का? डॉक्टरला पोरं हेकणे होत नाहीत का? दिव्यांग होत नाहीत का? त्याला कोणी रूप दिलं? तिला मालकानं. मग बाई त्या मालकानं तुला सुंदर रूप दिलंय म्हणून तालुक्याचा मालक तुला नवरा भेटलाय. तू मन जाय ना रामकृष्ण हरी एखाद्या वेळेस. म्हण रामकृष्ण हरी. कर धर्माचं पालन, कर धर्माचं पालन, कर 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 धर्माचं पालन करायला पाहिजे. मोठ्यांनी धर्म सांभाळायचं. लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू का राजीव, माझं वय नाही, 83चा जन्म आहे. तुम्ही मोठी माणसं आहात पश्चिम महाराष्ट्रातले. पाणी आहे तुमच्या भोवताल. आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. आमचा मोठा वाडा पोकळवासान वारा जाई बासा बासा. काय खरं आहे आमचं तुमच्या पुढं? आमचा धोरण तुमच्या पुढं काय टेकतो? एवढी मोठी माणसं आहे. तुम्हाला शिकवा ही माझी पात्रता नाही. पण 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 लक्षात ठेवा, काल्याच्या पंक्तीच्या दिवशी श्रीमंत माणूस जर पंक्तीला फिरला तर गरीब माणसाला वाढा वाटते. हा
दादा पंक्तीत उभेत, अण्णा पंक्तीत उभेत, तात्या पंक्तीत उभेत, जिजा स्वयंपाकापाशी आहेत. हे अण्णान तात्यान जिजा हे काला होताना पंगत होताना बैठकीत गादीवर, मग बारकाली माणसं यायला नाहीत मोजीत. बारकाल्यांनी आपल्याला मोजावा याच्याकरता आपण सांडावं लागतं राजे भाऊ, यावं लागतं आपण इकडं. धर्म पाळायची ताकद मोठ्यात असते. चला, अक्षराची कृपा झाली. कोंडोजी नावाचा साधा ब्राह्मण, रटप काढता येत नाही त्याला, इतका साधा. कोणी दिलता प्रसाद? तुकोबरायांनी मंजुळा दिल्या. अभंग कोणी दिले? तुकोबरायानं दिले. या 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 काका या. काय नाव आपलं? कोंडोजी. या कोंडोजी काका या. तर कोंडोजीनं सांगितलं, महाराज मी असा फिरतच असतो. का बरं? मला घर नाही, राहायला घर नाही. तुकोबारायनं सांगितलं, वाडा बांधायसाठी तर नारळ दिले, वाडा बांधायसाठी तर नारळ दिले. काय त्यांचा महिमा वारंवार सांगते. तुम्हाला वाडा बांधण्यासाठी नारळ दिले. तर ते म्हणले, महाराज नारळात वाडा कसा होईल, कसा होईल नारळात वाडा? तर तुकोबाराय म्हणले, बाबा हे नारळ कोणाच्या देखता फोडू नको, नाही तर चोट्टे तुला लुटतेन. तू अंधारात नारळ फोड आणि याच्यात काय निघतंय ते चांगल्या सोनाराला देऊन टाक आणि आणलेल्या पैशा वाडा बांध. ऐका महती नारळाची. अहमदाबादचा सोनार आहे, अहमदाबादचा सोनार आहे. त्या सोनाराकडं एक व्याधी होती आणि कुणीतरी एक वारकरी फिरत असताना अहमदाबादमध्ये त्या सोनारानं त्या वारकऱ्याला व्यथा सांगितली आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं, सोनार दादा तुम्हाला ह्या येथेतून मुक्त व्हायचं असेल तर माझ्या आळंदीतल्या मालकाच्या समाधीवर एकदा डोकं ठेवा. आणि त्या सामान्य वारकऱ्याचा ऐकून तो अहमदाबादचा सोनार आळंदीला आला. माझ्या माईंनो, आळंदीला आला. ढवळे लिंब खाणाऱ्या देवायच्या नका पाया पडत जाऊ. ज्या देवायला वरी पाय केलेलं टांगलेलं लागतंय त्या देवायच्या पुढे नका डोके आपटू. बॉम्ब पडून डोक्यावर एखादी बॉम्ब बॉम्ब. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते देव माना, तिथे डोकं आपटा. सामान्य वारकऱ्याचं ऐकून ज्ञानोबारायच्या समाधीवर अहमदाबादच्या श्रीमंत सोनारानं डोकं ठेवलं. श्रीमंत व्यथा सांगितली. खळा खळा डोळ्यातून पाणी समाधीवर पडलं. मुक्काम केला आणि घरी गेला. 5व्या दिवशी साक्षात्कार झाला. कायमची व्याधी संपली. काय ज्ञानोबारायच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावा म्हणून मोठा नारळ घेतला. नारळामध्ये एक 8 आणे गज ठोकला. 8 आणे गज, शेंडी नाही काढली, नुसता ठोकला आणि गज उपसून काढा. मधलं पाणी खोबरं सगळं बाहेर काढलं आणि त्या नारळात जितक्या सुवर्णाच्या मोहरा बसतील तितक्या कोचल्या. काही हिरे टाकले, हिरे, आणि कणकीनं नारळाचं तोंड बंद केलं आणि ते नारळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर ठेवलं. संत महिपती महाराज सांगतात, ते ज्ञानोबारायांच्या समाधीवर ते नारळ टेकलं आणि ज्ञानोबारायांनी त्या सोनाराला स्वप्नात दृष्टांत दिला, हे नारळ इथं ठेवू नको, हे तुकोबारायकडे नेऊन दे. कळालं नारळाची ताकद तुम्हाला? कोंडोजी सतत फिरत राहत होते, घरात नव्हतं. आणि ज्याच्याकडे काही नाही त्याला पाहुणे किंमत देत नसते. आठवतो 50 वर्षाचा काळ तुम्हाला? तुम्ही लहान असताना आठवत असेल ना काका, मोठाले सोयरे किती किंमत देत होते तुम्हाला? तुमचे नाव पाठ नाहीत मला. आठवत असेल ना तुम्हाला बालपण? पाहुणे म्हणजे काटेवाड घोड्याच्या गोमाशा असतील.
सोयरे इतके सोपे असतात का? गरीबाला आमंत्रण फोनवर सांगायचं आणि आपल्यापेक्षा श्रीमंत असला की पत्रिका घेऊन जायचं. बरं का, लक्षात ठेवा आमच्या बाळूचं लग्न आहे या बरं का. ह्यो लग्नाला आल्यावर ह्या बाळूला पोरग होते का? अरे त्यानं तर लय लोकांच्या मुंड्या पिळल्यात. ह्यो लग्नाला आल्यावर उलट्या तुझ्या बाळूला पटकन पोरग व्हायचं नाही, याला देऊच नको पत्रिका तू. पण आपल्याला लय नाद. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. जिथं हात पुरत नाही ते आंबा आपल्याला पटकन खावाटतोय. वरी गेला आणि खाली पडला मग कंबर मोड. हाताने घ्यायचे आंबे कुठे आपल्याला खावाटत. पैशाला किंमत आहे, विरोधात नाही जायचं. पैशाची किंमत आहे त्याला. मी नेहमी सांगत असतो तरुणांनी पैसे कमी जा. आमचा एखादा महाराज जरी म्हणला असेल पैसे का मेल्यावर बांधून न्यायचे तर त्या महाराजाचं ऐकू नका. पैसे मेल्यावर बांधून नेत नसते पण मरेपर्यंत लागत असते. हो ते काय सांगत असते. आता उदाहरणार्थ मी म्हणलं पैशाला काही किंमत नाही, ठीक आहे. अख्खा महाराष्ट्र खाला तू बाळू. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे तुम्ही बांध किती कोरीतात. मला सांगायचं एक मत आहे उत्तरेश्वर बापू काका, आम्हाला कोणी देते तुम्हाला कोण काय देते राजीव? बरं तुम्ही कोणाला मागितलं तर तुम्हाला अपमान वाटतोय. आम्ही मागू शकतो, महाराज आहेत आम्ही, पण तुम्हाला मागता येतं का? नाही. म्हणून आपल्या बाप दाद्याचा सन्मान सांभाळायचा असेल तर माझ्या तरुणांनी छाती उंच करून काम केलं पाहिजे. अरे नोकरीला जरी असला तर रविवारी सुट्टीच्या दिवशी रानात येडा करायला जात जाय. पाय द्राक्षाचा बाग. झोपीनं आयुष्य वाढत नाही. झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर अजगराची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग अजगर काय मरे. अजगर तर झोपताय जास्त, आयुष्य वाढतं का त्याला? नाही, कामं करीत जा. मी डोळ्यानं पाहतोय ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत ते सकाळी 5 वाजताच पळायलेत. एकाव 1 11, एकाव 2 12, एकाव 3 13. 5 वाजल्यापासून 8 वाजूस तर रोड जाम केलाय त्याने. आणि ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते 10:30ला दात घास. तू काय आभाळ फाकलंय. मंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? तुझी बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायला चालली आणि तू 10:30 वाजता दात घासायला. पैसा संत आणि देव नाही. ठामपणे सांगतो, पैसा संत आणि देव नाही. पण संत आणि देवाच्या नंतरची शक्ती कोणती असेल तर पैसा आहे. एवढा मोठा सप्ताह केला तुम्ही. मंडप वरून पडला का तुम्हाला? काय या ठिकाणची माणसं 53 वर्ष मोठ्या आनंदाने साजरं करतात. म्हणून इंद्र म्हणला या गावातल्या लोकांना मंडप मीच देऊन टाकतो. ह्याही बाबांनी मंडप फुकट लावला असता, पण बाबा तुम्हाला पण पप्याची माय आहे ना. यायला मंडप फुकट दिल्यावर बापू तू कशी पप्याची माय जगीशील? आहे का नाही? तुलाही पोटाला लागन ना रे दादा. मग पैसा देव आणि संत याच्या नंतरची. हे बा घरी आल्यावर केळीचे सालटे खात नाहीत. घरी आल्यावर केळीचे सालटे खात नाहीत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आणावं लागतील. पैसे मेल्यावर संग नेत नाहीत, पण मरेपर्यंत लागत असते. त्याच्या नाही विरोधात जायचं. ठीक आहे, मात्र कमवत असताना नीतीनं पैसा कमवायचा. जोडून या धन उत्तम व्यवहारे. समाजात एकही माणूस किंमत देत नव्हता. त्याच्यावर ब्रह्मकन्याची कृपा झाली. कशामुळे? तुकोबरायच्या गाथ्यातल्या अभंगामुळे. वाणीत ताकद आली. पटापट 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 माणसं पाया पडू लागली. वा वा, काय गुरु आहेत, काय गुरु आहेत, काय वेदांतिक आहेत, काय शास्त्री आहेत, काय पुराणिक आहेत. कोणी केलं त्यांना? सानप काका तुकोबरायने. कोणी दिला हार? तुकोबरायने. कोणी दिली अभंग? तुकोबरायने. हिऱ्या आणि माणिक मोहरा टाकलेलं नारळ कोणी दिलं? तुकोबरायने. नुसता कोंडोजी ब्राह्मण श्रीमंत नाही झाला. माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरी जो देव्हारा होता जगदंबेचा, त्या जगदंबेच्या देव्हाऱ्याची पूजा करायचा मान
कोंडोजी ब्राह्मणाला मिळाला. आज एक प्रसन्न दिवस आहे आजचा. माझ्या रयतेच्या राजाला एका नालायकाच्या तावडीतून, माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एका नालायकाच्या तावडीतून वार केल्याच्या नंतर माझ्या छत्रपतींना ज्यानं वाचवलंय, आज त्यांचा जन्मदिवस आहे. माझे जीवा महाले. धर्मवीर जीवा महाले. नाव्याच्या कुळात जन्माला आलेला महात्मा, नाव्याच्या कुळात जन्माला आलेले महात्मा जीवा महाला होता. जीवा म्हणून वाचले. हा, छत्रपती शिवाराजे त्यांच्यामुळं वाचले. अशा रयतेच्या राजाच्या घरी पूजा करण्याचा सन्मान कोंडोजींना प्राप्त झाला. एका सामान्य कोंडोजीला इतकं श्रीमंत केलं, हा तुकोबरायचा महिमा. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका, त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका. करू शकतेत मायबाप मोठं. मायबापाला वाटत नाही आपलं पोरग मोठं. नसतील का कोंडोजीला नातेवाईक? येडा म्हणून सोडून द्यालता कोंडोजी, येडा. तर जगदंबेची आरती केल्याच्या नंतर, त्या कापराची आरती केल्याच्या नंतर, कोंडोजीनं आरती दिल्यावर रयतेच्या राजाला आरती घेऊन प्रणाम करावा लागत होता कोंडोजीला. का? तुकोबारायांचा महिमा आहे. काय त्यांचा महिमा वानु वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. शक्ती राजो फार मोठी संत. पहिल्यांदा आलो, जायचंय दूर, पण 10 मिनिटं देतो तुम्हाला. मालकाची कृपा आहे, मारुतीरायाची कृपा आहे. काय हे जर इथं जर 10 मिनिटं वेळ नाही दिला आणि काका गाडी पंक्चर झाली तर 1 तास जाईल. मग रोडवर खेळा टाकायचं त्यालाच कळत ना. घेतो 10 मिनिटं. का करू बंद? उजळूस तर. सज्जनांनो, या भारत देशातल्या संतांची फार मोठी ताकद आहे. म्हणे एकदा तुकोबारायचं दर्शन घेण्यासाठी एक बाई आली. डोळ्याच्या कडा होल्या झाल्या तिच्या. तुकोबाराने विचारलं, माय का रडतेस? काय दुःख आहे? काही नाही. मग रडते कशा करता? काही नाही, माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं. जेवायला